तेव्हा काय शुभमंगल केलं का काय नाही नाही, केलं? शुभमंगलचा ना आत्ता 2022 पासून मी करतोय. त्यावेळेला आय थिंक इट वॉज अ डिफरंट. काय होतं तेव्हाची थीम काय होती? तेव्हा थीम नव्हती. तेव्हा इट वॉज जस्ट अ कलेक्शन ऑफ डिफरंट बिट्स. त्याच्यानंतर आय थिंक 2018 मी एक आळस नावाचा एक शो लिहिला होता. सो त्या शोचं नाव आळस पण ह्याच्यासाठी होतं कारण मला शोचं एक नावच सुचत नव्हतं. सो म्हणून ते नाव विचार करायचा आळस आहे म्हणून त्या शोचं नाव आळस ठेवलं होतं. आणि आळस वॉज आय थिंक अ गुड शो. पण आळस वॉज अगेन लाईक आय सेड लिटल बिट ऑफ पॉलिटिक्स आणि लिटल बिट ऑफ सोशल कॉमेंट्री आणि हे. बट आय थिंक दॅट वॉज वन शो विच आय वॉज रिअली प्राऊड ऑफ. अनफॉर्च्युनेटली त्यावेळेला none of my videos worked as well as the videos I put out in 2022 worked. So त्यावेळेला I was like touring with Instagram following of about 1000. म्हणून मग तिकीटं पण अशी 20-25च जायची आणि मग ते फायनान्शियली एवढं वायबल नव्हतं. सो त्यावेळेला आय थिंक राईट थ्रू I quit my job in September 2018. त्याच्यानंतर कॉर्पोरेट शोज मला खूप मिळायचे बिकॉज कॉर्पोरेट एक्सपिरियन्स आहे आणि माझं बऱ्यापैकी नेटवर्क पण होतं. सो ऑल द पीपल दॅट आय हॅव वर्कड विथ इन द पास्ट त्यांच्या इकडे इव्हेंट असला की मग दे यूज टू रेफर माय नेम. किंवा जे सिनियर कमेडियन्स आहेत जर कोणतं क्लायंट इन्क्वायरी त्यांच्या प्राईसच्या खूप खालची असली तर ते सांगायचे की वाय डोंट यू कॉल दिस गाय इज ऑल्सो गुड. असं सगळं करून काम खूप मिळत होतं. सो म्हणून मीही त्यावेळेला कधी विचार नव्हता केला की आता कॉन्टेंट टाकून स्वतःचं एक फॉलोईंग बनवूया कारण म्हटलं जोपर्यंत चाललं आहे तोपर्यंत चालू द्या. माझा तो प्लॅन होता करायचा 2020 ऑनवर्ड्स. बऱ्याचशा गोष्टी प्लॅन्ड होत्या. मग 2020 फॉर मी इन माय हेड वॉज सपोजिडली द इयर दॅट वूड मेक इट. पण पॅन्डेमिक आला आणि मग ऑल प्लॅन्स वेंट आउट ऑफ द विंडो. आमचं ॲक्च्युली एका खूप मोठ्या नाव घेऊ शकत नाही बिकॉज वी आर अंडर कॉन्ट्रॅक्ट OTT प्रॉब्ली द बिगेस्ट ग्लोबल OTT साठी वी आर सपोज टू शूट इन एप्रिल 2020 आणि ते झालं नाही कारण मार्चमध्ये पॅन्डेमिक झाला आणि दॅट नेवर मटेरियलाइज्ड. मग त्यावर्षी US टूर होणार होती, त्यावर्षी ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड टूर होणार होती, त्यावर्षी UK टूर होणार होती, ऑब्व्हियसली विथ अ ग्रुप नॉट सोलो. पण ते काहीच झालं नाही आणि मग टिल अबाउट 2022 काही क्लॅरिटीच नव्हती की काय होणार आहे. मग मध्ये 2021 अगेन आउट ऑफ बोर्डम आणि आउट ऑफ आय जॉईंड अ स्टार्टअप अगेन. त्यांच्याबरोबर आय थिंक मी 4-5 महिने काम केलं. मग ते बँक्रप्ट झाले. सो आय थिंक जून टू ऑक्टोबर 2021 नोकरी केली परत. आणि मग ती कंपनीज बंद झाल्यामुळे मग 2021 नोव्हेंबरपासून परत गॉट बॅक टू डुईंग स्टँडअप अगेन. आणि लकीली बाय Jan 22 थिंग्स हॅड ओपन्ड अप. ती ओमिक्रॉनची एक छोटीशी वेव येऊन गेली आणि मग त्याच्यानंतर आय थिंक इट हॅज बीन प्रेटी स्मूथ सेलिंग. कारण मग बाय फेब आय थिंक आय स्टार्टेड रायटिंग शुभमंगल सावधान. आणि ते थोडं इट वॉज टेकिंग गुड शेप की मी ते तसं 20-20 मिनटं घेऊन आय यूज टू परफॉर्म इट एव्हरीवेअर. आणि तो बिल्ड करत करत आय थिंक बाय जुलै द फर्स्ट टाईम आय डिड शुभमंगल सावधान इट वॉज ऑनली अ 53 मिनिट लॉंग शो. स्टील दॅट इज म्हणजे खूप 53 मिनिट्स लोकांना हसवत ठेवणं. हो, पण ते मग ॲड होत गेलं त्याच्यात बिकॉज आय रिअलाइज की इथे अजून वाढवू शकतो, इथे करू शकतो. सो नाव आय थिंक द लॉंगेस्ट दॅट द शो हॅज एव्हर रन इज 2 hours 10 minutes. सो नाव इट इज अराउंड 2 hour लॉंग शो नाव. 2 तास. Yeah. म्हणजे जागा मिळतात का त्या अशा? जागा मिळतात. ॲक्च्युली अजूनही असं होतं ना की आत्ता ह्या टूरवरती राईट माझा 85th शो होता, पहिला शो अमेरिकेतला ऑफ शुभमंगल सावधान. ह्या टूरवरती काही काही जोक्सला नवीन आपण टॅग्स म्हणतो ना की एखाद्या जोकचा अजून एक एक्सटेन्शन मिळतं थोडंसं. एक्सटेन्शन. ओके. तसे कितीतरी टॅग्स मला आत्ता मिळाले. ते अमेरिका स्पेसिफिक होते की असेच जेनरिक जे शोमध्ये सगळीकडे होऊ शकतील राईट. सो ऑलमोस्ट 90व्या शोमध्ये. सो इट्स अ एव्हर इव्हॉल्विंग प्रोसेस आणि हे. सो त्याच्यासाठी यू नीड टू हॅव युअर माइंड ओपन, यू नीड टू हॅव युअर सेन्सेस ओपन. बरेचदा लोकांचं होतं ना की बाबा मी लिहिलाय आता ह्याच्यात काही स्कोप नाही इम्प्रूव्हमेंटचा. पण असं होत नाही. बरेचदा आता काही बाकीचे आर्टिस्ट्स हु आर नॉट इव्हन कमेडियन्स राईट ते येतात शोमध्ये. बट एंड ऑफ द डे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने क्रिएटिव्ह आहे ना. कधी कधी ती लोक पण तुम्हाला काहीतरी सजेस्ट करतात राईट. आता एक माझा मित्र आहे हु इज ऑल्सो कमेडियन लकीली, सुमेध शिंदे हु इज अ मिमिक्री आर्टिस्ट. आणि हे तो ठाण्याच्या बॅकस्पेसच्याच एका शोला आला होता आणि तो मला म्हणाला की अरे तू एक जे सुरुवातीला सेटअप केलंस वाय डोंट यू यूज दॅट इन दी एंड.
तर म्हटलं अरे हां ह्याचा विचार नव्हता केला बट नाव दॅट इज वर्किंग नाईस. राईट. सो असं आहे यू नीड टू हॅव युअर हे यू नीड टू बी फ्लेक्झिबल आणि ते इगोमध्ये नाही यायला पाहिजे त्यावेळेला मग की बाबा मी आहे ना कमेडियन तू कोण आहेस तू मिमिक्रीवाला आहेस तू काय मला सांग असं नसतं. इट कॅन कम फ्रॉम एव्हरीवेअर राईट. 10 सजेशन मिळाले त्यातले 3 तरी उपयोगी असतात असं मला वाटतं.